राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या मंदिरामध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यंदा या मंडळाचं 126वे वर्ष आहे। प्रथेप्रमाणे मंदिरामध्ये सकाळी होम हवन, गुरुचरित्र सामूहिक पारायणही करण्यात आलं। तसंच भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मिक्की घाईने। आज दत्त जयंती निमित्ताने सगळ्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी दत्ताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। मंदिरांमध्ये खूप सुंदर अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। आणि आता मी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरामध्ये आलोय आणि इथे जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन आज या दत्त जयंती निमित्ताने करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर समोर खूप सुंदर अशी दत्ताची मूर्ती आहे। संपूर्ण सोन्याच्या आभूषणांनी सजलेली ही मूर्ती आणि समोर जे प्रसाद आहे तो इथं प्रत्येकाला दिला जातोय। आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत। सर, खूप सुंदर असं सजावट करण्यात आलेली आहे फुलांची आणि भाविक सुद्धा खूप मोठ्या संख्येने काय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज दत्त जयंती निमित्ताने करण्यात आलंय? आज सकाळी 5 वाजल्यापासून भक्तांची फार मोठी रीघ लागलेली आहे। आपण सकाळी 6 वाजता दत्त महाराजांना सुवर्ण अलंकार परिधान केला। त्यात नवीनच आपण सुवर्ण लिंपित आभूषणं यावर्षी केलेली आहेत। आपण बघू शकाल की दत्त महाराजांचा त्रिशूळ, त्याच्यानंतर कमळ, ही सर्व आपण आभूषणं यावर्षी केलेली आहेत। त्याचप्रमाणे आत्ता दुपारी सकाळी 8 वाजता लघुरुद्र आणि दत्तयाग संपन्न झालं आहे। दुपारी 12:30 वाजता मध्यान्ह आरती आहे। आणि आपण बघतोय या दत्त मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्ताने दर्शन घेत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिक्की घाई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।